बघता एकूणच या सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा काँग्रेसच्या मूळ कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने हा संघर्ष करावा लागतो? गेली 28 वर्ष आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय. फार आज दुःख होतंय की ही स्वाभिमानाची लढाई आहे ती सुद्धा लढली पाहिजे. हे ऋणानुबंध आहेत. एक परिवार म्हणून आम्ही ज्या संघटनेत काम केलं, कारण ज्या लोकांबरोबर काम केलं त्यानं केलेलं काम, त्यानं केलेलं पक्षासाठीचं योगदान, असं जर प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल असं दुर्लक्षलं जाणार असलं, कारण सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आपलं सर्वस्व पणाला लावून काम करत असतो. उमेदवारी अर्ज भरण्याचं मूळ जे कारण आहे, कारण हा जिल्हा आणि इथलं आपण सगळेजण स्थानिक आहात, तुम्ही सगळेजण जाणतात. गेली 28 वर्ष मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहून पक्ष संघटनेत काम करतोय. त्याचबरोबर गेली दीड वर्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भानं मी तयारी करतोय. प्रत्येक गावोगावी असेल किंवा शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये मी भेटीगाठी केल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा मी एकमेव इच्छुक म्हणून जाहीररित्या उमेदवारी मागत होतो. परंतु हे सगळं होत असताना जेव्हा तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू झाली, त्या प्रक्रियेमध्ये कुठेही मला विश्वासात घेतलं नाही, विचारपूससुद्धा केली नाही. आणि हा सगळा जो विषय आहे, हा सगळा विषय असा आज आम्हाला वाटायला लागला आहे की हा कार्यकर्त्यांना म्हणजे तो सर्वसामान्य कुटुंबातला आहे म्हणून त्याच्या ज्या योग्यता नाकारल्या जातात, हा निश्चितपणे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मनोबल कमी करणारा विषय आहे. आणि म्हणून मला आज जी उमेदवारी अर्ज भरण्याचं कारणच एवढं आहे की आम्ही भले सर्वसामान्य कुटुंबातले जरी असलो तरीसुद्धा आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं पक्षात काम केलं असेल किंवा लोकांमध्ये काम केलं असेल आणि जी निवडणुकीची आम्ही तयारी केली त्याचंसुद्धा कुठंतरी मोजमाप होणं गरजेचं आहे. फक्त आम्ही संसाधन फुल कुटुंबातले नाही आहोत आणि हा विषय म्हणून ज्या पद्धतीनं आम्हाला बेदखल केलं गेलं जाते, ह्या कुठंतरी आमचा स्वाभिमान दुखवणारी गोष्ट आहे. कुठेतरी मनात खंत वाटते का की अशा पद्धतीने दखल घेतली नाही, बेदखल केलं नाही? हे बघा, कारण गेली 28 वर्ष आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय आणि फार आज दुःख होतंय की हे ऋणानुबंध आहेत. एक परिवार म्हणून आम्ही ज्या संघटनेत काम केलं, कारण ज्या लोकांबरोबर काम केलं त्यांनी थांबायसाठी जेव्हा बोललं जाते तेव्हा त्यांना काय बोलायचा हा प्रश्न आहे. परंतु दुसरी गोष्ट आहे, ही स्वाभिमानाची लढाई आहे ती सुद्धा लढली पाहिजे. जर मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, हा पक्षाच्या विचारधारेचा आहे. मी एखाद्या पदावर काँग्रेसचा आहे म्हणून नाही, मी त्या विचारधारेचा आहे. ज्या पक्षामध्ये लोकशाही मूल्य या पक्षाचा एक मूळ आधार आहे, तिथं जर तिकीट वाटपातच लोकशाही जर लक्षात नाही घेतली जाणार असेल तर निश्चितपणे ह्या विचारधारेसाठी म्हणून मला लढावं वाटायला लागले. आणि हा फार दुःखद आमच्यासाठी गोष्ट आहे की ज्या पक्षासाठी इतकी वर्ष आम्ही काम केलं, हे स्वप्नातही नव्हतं की आमच्यावर ही वेळ येईल. आणि त्यासाठी म्हणून पण ही लढाई लढलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. म्हणून आज मी ही उमेदवारी करायचा निर्णय घेतला. काँग्रेसमधल्या नेत्यांनी जर आपल्यावर दबाव टाकला आणि उमेदवारी मागे घ्यायला भाग पडली तर आपली काय भूमिका असणार आहे, काय निर्णय असणार? नाही, मुळात दबाव हा विषय बरीच दिवस चालू आहे, बरीच वर्ष चालू आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं प्रत्येक गोष्टीचा अंत असतो, दबावाला पण तो अंत आहे. ही न्यायाची लढाई आहे. न्याय देण्याचा भाषा पूर्ण होणार असेल तर चा विषय वेगळा आहे. दबावाला बाजीराव खाडे इथून पुढे कधी बळी पडणार नाही आणि निश्चितपणे खंबीरपणे कार्यकर्त्यांच्या न्यायाची लढाई लढेल. तुमच्यावर कारवाई होऊ शकते काँग्रेसकडून?
मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, मी गेले 28 वर्ष पक्ष संघटनेत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम सुरू केलं. मी काँग्रेसचं काम सुरू करताना कुठल्या पद दिलं म्हणून केलं नाही, विचारधारेसाठी आम्ही काम केलं. ती विचारधारा आमच्याकडनं कोण काढू शकणार नाही. सांगलीत देखील अशाच पद्धतीनं विशाल पाटलांना संघर्ष करावा लागतोय, तोच आता तुम्हालाही कोल्हापूरमध्ये करावा लागतोय. कसं बघता एकूणच या सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा काँग्रेसच्या मूळ कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं हा संघर्ष करावा लागतो? मुळात आम्हा लोकांना ही फार दुर्दैवी गोष्ट आहे, कारण जी मूळ काँग्रेस आहे त्या मूळ काँग्रेसला बेदखल केलं जायला लागलं. त्या पद्धती हे जर असंच होणार असलं तर निश्चितपणे आम्हाला खंत आहे की ज्या विचारासाठी आम्ही या पक्षाच्या माध्यमातून काम करायला लागलो, हा कशा पद्धतीनं हा विचार घेऊन हा पक्ष प्रभावीपणे काम करणार आहे. आणि हे जे सगळं आज व्हायला लागलं आहे आणि निश्चितपणे पक्षानं राज्य पातळीवर, कारण हे लोकसभेच्या उमेदवारींसाठी सुद्धा जी निर्णय प्रक्रिया ही राज्य पातळीवर होती आणि ही जी संपूर्ण जबाबदारी ही राज्याच्या नेतृत्वाची, ज्या त्या जिल्ह्याच्या नेतृत्वांची आहे. आणि हे जे आज जे घडलं आहे हे ह्याला सर्वस्वी असं आहे की जे काँग्रेसबद्दल एक वर्षापूर्वी जे पॉझिटिव्ह वातावरण पूर्ण महाराष्ट्रभर होतं त्याचं आकलन इथल्या स्थानिक आमच्या राज्यातील नेतृत्वाने केलेलं नाही असं आम्हाला वाटायला लागले. कारण आज जी काँग्रेसच्या उमेदवारीबद्दल जी मूळ कार्यकर्त्यांची फरफट चालली आहे ही निश्चितपणे आमच्यासाठी दुःखद आहे. 2 दिवसापूर्वी नाही, मुळात हे बघा, मी हा व्यक्तिगत विषयच नाही, कारण आज जे महाराष्ट्रभर जे काँग्रेसच्या तिकीट वाटपांबद्दलचे सगळं चालू आहे हा आमच्या प्रक्रियेचा विषय आहे. कारण तिकीट देणं ही एक प्रक्रिया आहे आणि ही आज आम्ही निवडणूक लढायला, अपक्ष लढायला उतरायचं कारणच हे आहे की ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कुणातरी 1-2 माणसाच्या प्रभावानं चालली नसली पाहिजे. ती प्रक्रिया म्हणून चालायला पाहिजे. ती काँग्रेसची जी मूल्य आहेत त्या मूल्यांचा विचार करून लोकशाही पद्धतीनं ती प्रक्रिया चालायला पाहिजे आणि ते कुठंतरी होत नाही आणि ही खंत आहे आता आम्हाला. एक गोष्ट लक्षात घ्या, 2019ला वरिष्ठ पातळीवरून उमेदवारीबद्दल माझा प्रयत्न झाले होते, परंतु राज्याच्या स्थानिक पातळीवर माझी ती उमेदवारी डावलली गेली. म्हणजे आणि हा धडा घेऊन मी ह्यावेळा कारण वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतला आहे तो राज्य पातळीवर मानला जाणार नसेल तर म्हणजे वरिष्ठांचा तरी अपमान कशाला करायचा. जर राज्य पातळीवरच हे निर्णय होणार असतील तर मी राज्य पातळीवरच माझी बाजू मांडायचा प्रयत्न केला आणि ती बाजू राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी बघितली आणि ते आम्हाला अपेक्षित होतं की तो जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आमच्या राज्य पातळीवर व्हावा. आणि आजसुद्धा मी ही जी लढाई लढायला उतरलो आहे हा काय मी वरिष्ठ पातळीवर ही गोष्ट नाही केली, कारण मला असं वाटायला लागले की खालूनच हा विषय पुढे चर्चेत जाणं गरजेचं आहे. तरच खालच्या, कारण कार्यकर्ता ग्राउंडवर काम करतोय, कार्यकर्त्याला न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा स्थानिक नेतृत्व त्याचा कदर करेल, त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याला ताकद देईल.